आता बातमी तामिळनाडूमधून आहे। तामिळनाडूमध्ये सत्तेचा तिढा वाढतच चाललाय। विजय यांच्या तमिळ वेत्री कळघम पक्षाचे सर्वाधिक 108 आमदार निवडून आले आहेत। मात्र 234 सदस्य असलेल्या तामिळनाडू विधानसभेत बहुमताचा आकडा 118। काँग्रेसने आपल्या 5 आमदारांचं पाठबळ विजय यांच्या पाठीशी लावण्याची घोषणा केली आहे। मात्र टीव्हीकेला 6 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे। त्यामुळे आज सकाळी 10 वाजता होणारा शपथविधी सोहळा पुढे ढकलण्यात आला। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेशा आमदारांचा पाठिंबा नसल्याचं सांगत विजय यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलेलं नाहीये, तर विजय यांना सत्ता स्थापनेसाठी रोखलं जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली। विजय यांनी विनंती करूनही अद्याप जाहीर पाठिंबा देणं टाळणारे डावे पक्षही राज्यपालांवर टीका करत आहेत। तर एनडीएचा राज्यातला मोठा घटक पक्ष असलेल्या एआयएडीएमकेनेही विजय यांच्या पाठिंब्यावरून त्या पक्षामध्ये 2 मतप्रवाह आहेत। त्यामुळे विजय आता सत्तेचा सोपान नेमका कसा गाठणार पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावरून भाजपला टोला लगावला। भाजपने सगळेच कोश्यारी नेमलेत अशी टीका त्यांनी केली। भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत राजेंद्र आर्लेकर म्हणून त्याने अत्यंत आडमुठी भूमिका घेतलेली आहे। मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही, हे लक्षात घ्या। हे घटनात्मक दृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे। 108 जागा असलेला पक्ष आहे, 108 जागा असलेला, तरीही तुम्ही त्यांना जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात। नाही, भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेले आहेत ना। कोणी धोत्रामध्ये आहेत, कोणी सुटाबुटातले आहेत, बाकी काय सगळे कोश्यारीच आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.